हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फार्मा स्टडीग्राम। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्सचं क्लासिफिकेशन। त्याच्यामधला पहिला क्लास तो आहे डायुरेटिक्स। ठीक आहे, सो डायुरेटिक्समध्ये आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे। 3 क्लासमध्ये डायुरेटिक्सला डिवाइड केलं होतं। पहिला होता आपला थायझाइड डायुरेटिक्स, दुसरा होता आपला लूप डायुरेटिक्स आणि तिसरा होता पोटॅशियम स्पायरिंग डायुरेटिक्स। तर हे डायुरेटिक्स हायपरटेन्शनमध्ये आपण यूज करत असतो ॲज अन ट्रीटमेंट्स म्हणून। तर डायुरेटिक्सचा यूज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणून का करत असतो, तर त्याच्या अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायुरेटिक्स। सो डायुरेटिक्स इज द सबस्टन्स ऑर एनी मेडिकेशन्स दॅट इन्क्रीज द युरिन प्रोडक्शन। युरिन प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी किंवा युरिन प्रोडक्शनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी आपण जे सबस्टन्स किंवा मेडिकेशन्स यूज करत असतो तर त्यांना आपण डायुरेटिक्स म्हणत असतो। ठीक आहे, सो इट्स हेल्प द बॉडी टू एक्सपेल द एक्सेस ऑफ वॉटर, साल्ट अँड अदर सबस्टन्स। तर युरिनचं प्रोडक्शन जर इन्क्रीज झालं असेल तर बॉडीच्या बाहेर वॉटर, साल्ट आणि एनी अदर सबस्टन्स बॉडीच्या बाहेर एक्सपेल आउट करण्यासाठी आपण डायुरेटिक्स यूज करत असतो। ठीक आहे, सो सॉल्टमध्ये येत असते जनरली NaCl। ठीक आहे, सो NaCl हे हायपरटेन्शनमध्ये काय ॲक्ट करत असतो, तर NaCl जनरली ह्या ब्लड वेसलमधनं जे ब्लड सप्लाय होत असते तर त्याचा ते वॉटर रिटेन्शन करण्यासाठी हेल्प करत असते। आणि ब्लड वेसल्समध्ये जर वॉटर रिटेन्शन झालं तर सायमल्टेनियसली त्याचा ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होईल आणि ब्लड व्हॉल्यूम जर इन्क्रीज झाला तर ब्लड प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी NaCl, त्यालाच आपण सॉल्ट म्हणत असतो, जो रिस्पॉन्सिबल असतो। तर मग त्याचा अल्टरनेटिव्ह काय आहे की आपल्याला ॲज अन डायुरेटिक्स म्हणून NaClचं कॉन्सन्ट्रेशन हे बॉडीच्या बाहेर एक्सपेल आउट करावं लागतं। तर मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जे आहे डायुरेटिक क्लासच्या ड्रग्सची, तर ते आहे सोडियम क्लोराईडचं जे बॉडीमध्ये प्रेझेंट कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते रिड्यूस करणं हे मेन पर्पज आहे डायुरेटिक क्लासच्या ड्रग्सचा। ठीक आहे, सो expel the NaCl from the body and reduce the blood volume and ultimately reduce the blood pressure। ठीक आहे, सो या प्रकारे डायुरेटिक्स हे हायपरटेन्शनमध्ये ॲक्ट करत असतात। तर डायुरेटिक्समध्ये आपण जे 3 क्लास पाहिलेले आहेत तर ते 3 क्लास समजावून घेण्यासाठी अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर। ठीक आहे, सो नेफ्रॉन काय आहे, नेफ्रॉन इज द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी। किडनीचं मेन फंक्शन आहे जे काही युरिनचं फिल्ट्रेशन होत असतं आणि देन कलेक्टिंग डक्टमधनं युरिनचा आउटपुट भेटत असतो। तर त्याच्यासाठी सर्वांसाठी हा नेफ्रॉन एक नेसेसरी पार्ट आहे किंवा एक फंक्शनल युनिट आहे किडनीचा। ठीक आहे, सो फंक्शनल युनिट ऑफ किडनी दॅट इज द नेफ्रॉनचा आपण सगळ्यात पहिले स्ट्रक्चर पाहणार आहोत। या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे ॲफरंट आर्टेरिओल अँड इफरंट आर्टेरिओल्स। ठीक आहे, सो इथं ग्लोमेरुलर ॲपरेटस असते, याच्यामधनं जे ब्लड आलेलं आहे तर ते इथे ग्लोमेरुलर ॲपरेटसमध्ये जमा होतं आणि फिल्ट्रेट आउट होत असते थ्रू द बोमन्स कॅप्सूल। आणि फिल्ट्रेट झालेलं जे ब्लड आहे तर ते थ्रू द धिस पाथवे ते एक्सट्रॅक्ट आउट होत असते फ्रॉम द किडनी। ठीक आहे, पण त्याच्या अगोदर काय होत असते, इथे हे मेजर जे सबस्टन्स तुम्हाला दिसत आहे जे बॉडीसाठी इसेन्शियल इलेक्ट्रोलाइट्स आहेत तर त्यांचं रिॲब्झॉर्प्शन हे ब्लडमध्ये केलं जात असतं आणि जे वेस्ट मटेरियल आहे तर वेस्ट मटेरियल हे किडनी थ्रू एक्सट्रॅक्ट आउट केलं जात असतं। तर मग नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे पार्ट्स दिसत असतात। इथे आहे पहिला प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल, सेकंड पार्ट आहे हा जो तुम्हाला नॅरो पार्ट दिसत आहे तर त्याला आपण लूप ऑफ हेनले म्हणत आहे। खाली जर जात असेल युरिनचा आउटफ्लो तर त्याला आपण डिसेंडिंग लूप ऑफ हेनले म्हणतो आणि इकडे वरच्या बाजूने जात आहे त्यालाच आपण असेंडिंग लूप ऑफ हेनले म्हणत असतो। ठीक आहे, देन नेक्स्ट पार्ट आहे डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल, त्यालाच आपण DCT म्हणत असतो। ठीक आहे, DCT नंतर पार्ट आहे सगळ्यात शेवटचा कलेक्टिंग डक्ट। तर अशा प्रकारे 5 इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत नेफ्रॉनचे। पहिला प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल,
डिसेंडिंग लूप ऑफ हेनले, असेंडिंग लूप ऑफ हेनले, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल आणि कलेक्टिंग डक्ट या 5 मेन पार्ट्सवर हे डायुरेटिक क्लासचे ड्रग ॲक्ट करत असतात आणि सोडियम क्लोराईडचं एक्सप्रेशन हे बॉडीच्या बाहेर इन्क्रीज करण्यासाठी ते रिस्पॉन्सिबल राहत असतात. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला जो आपण क्लास पाहिलेला आहे दॅट इज द थायाझाईड डायुरेटिक्स. तर हा जो थायाझाईड डायुरेटिक्स आहे तर ते DCTवर ॲक्ट करत असतात, त्यालाच आपण डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल्स म्हणत असतो. एक्झाम्पल आपण सांगितलेलं आहे हायड्रोक्लोरथायाझाइड्स अँड क्लोरथॅलिडॉन. सेकंड क्लास सांगितला आहे आपण लूप ऑफ हेनले. ठीक आहे. सो लूप डायुरेटिक्स. लूप डायुरेटिक्समध्ये फ्युरिसमाइड्स आणि टॉर्सेमाइड्स हे 2 ड्रग येत असतात आणि ते त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन फॉलो करून डायुरेटिक इफेक्ट शो करत असतात. आणि लास्ट जो तिसरा क्लास सांगितलेला आहे पोटॅशियम स्पॅनिश डायुरेटिक्स. एक्झाम्पल आहे स्पॅनोलॅक्टोन अँड इप्लेरिनॉन. हे कलेक्टिंग डक्टमध्ये ॲक्ट करत असतात. ठीक आहे. सो मग आता या 3ही कॅटेगरीचे जे ड्रग्स आपण पाहिलेले आहेत तर त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. सो फर्स्ट क्लास जो सांगितलेला आहे थायाझाईड डायुरेटिक्स. थायाझाईड डायुरेटिक्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? इनहिबिट द सोडियम क्लोराईड सिम्पोर्टर. जे सोडियम क्लोराईडचे सिम्पोर्टर्स प्रेझेंट असतात ब्लड वेसल्समध्ये तर त्यांना इनहिबिट करेल आणि डायुरेटिक ॲक्शन्स हे इन्क्रीज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. ओके. नेक्स्ट क्लास आहे आपला लूप डायुरेटिक्स. लूप डायुरेटिक्स असेंडिंग लूप ऑफ हेनलेवर वर्क करत असतो आणि तो सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड सिम्पोर्टरला इनहिबिट करत असतो. ठीक आहे. सो हे 2ही कॅटेगरीचे ड्रग्स इनहिबिट्स करत आहेत. थायाझाईड हा फक्त सोडियम क्लोराईड सिम्पोर्टरला इनहिबिट करत आहे. लूप डायुरेटिक हा सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड सिम्पोर्टरला इनहिबिट्स करत आहे. अशा प्रकारे हे 2 ड्रग त्याची डायुरेटिक मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. आणि तिसऱ्या कॅटेगरीचा जो ड्रग आहे आपला दॅट इज द पोटॅशियम स्पॅरेंज डायुरेटिक्स. ठीक आहे. सो मग पोटॅशियम स्पॅरेंज डायुरेटिक्स हे कलेक्टिंग डक्टवर ॲक्ट करत असतात. कलेक्टिंग डक्टवर ॲक्ट झाले तर ते ब्लॉक द अल्डेस्टेरॉन रिसेप्टर. जे अल्डेस्टेरॉन रिसेप्टर प्रेझेंट असतात इथे तर त्याला ब्लॉक करून प्रिव्हेंट करत असतात सिंथेसिस ऑफ द सोडियम चॅनल्स अँड सोडियम पोटॅशियम एटीपेज एन्झाईम. ठीक आहे. सो या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण अल्डेस्टेरॉनचं फंक्शन सांगितलेलं आहे जे की ॲड्रेनल ग्लँडमधनं अल्डेस्टेरॉन रिलीज होत असतो आणि फर्दर तो सोडियम आणि वॉटरचं रिटेन्शन करण्यासाठी मदत करत असतो. आणि सोडियम आणि वॉटरचं रिटेन्शन झालं तर तिथे हायपरटेन्शन कॉज करण्यासाठी हा अल्डेस्टेरॉन रिस्पॉन्सिबल राहतो. म्हणून आपल्याला अल्डेस्टेरॉनची जी ॲक्शन आहे तर ती ब्लॉक करावी लागते. अल्डेस्टेरॉनची ॲक्शन जर ब्लॉक झाली तर तिथे सोडियम चॅनल्सचे जी सिंथेसिस आहे तर तेही प्रिव्हेंट होईल आणि सोडियम पोटॅशियम एटीपेज एन्झाईम जर प्रिव्हेंट झाला तर आपल्याला डायुरेटिक ॲक्शन्स ते शो करत असतात. तर अशा प्रकारे डायुरेटिक्स त्यांची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन फॉलो करत असतात ॲज अन अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स म्हणून. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.